नमस्कार. मी प्रांजली सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. मी एक चांगली आई आहे का? मी एक चांगली पालक आहे का? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. आपण आपल्या मुलांसोबत योग्य बिहेवियर ठेवतो ना, की आपलं काही चुकतंय का? ही प्रश्न आजच्या पालकांना, आजच्या आईला पडतायत. त्याच विषयावर आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत, थोडं त्या विषयावर बोलणार आहोत. पहिला प्रश्न प्रत्येक आईचा असतो की माझा मुलगा ना ऐकत नाही, माझी मुलगी ना ऐकत नाही आणि माझा कंट्रोल सुटतो आणि मी रागवते, मारते. मग मी रागवते, मारते, हे मला कळतंय की हे माझं चुकतंय, पण माझा कंट्रोल सुटतंय. मुलांना रागवणं चुकीचं नाही आहे. मुलं चुकत असेल तर त्यांना थोडंफार रागवायला हवं, कारण मुलांना रागवणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु ते रागवणं कुठपत असावं, किती प्रमाणात असावं आणि कशासाठी रागवायला हवं, हेही आपल्याला माहीत असायला हवं. बरेचदा आपण मुलांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतो. त्यांच्या शैक्षणिक, त्यांच्या करिअरबद्दल आजचा प्रत्येक पालक हा खूप चिंताग्रस्त झालेला आहे. कारणही तशीच आहेत. कॉम्पिटिशन वाढलंय. अर्धा मार्क्ससाठी लोकांचे नंबर्स लागत नाही आहेत आणि त्यामुळे आपण सुद्धा सैरभैर झालेला आहोत. आपली एन्झायटी वाढलेली आहे मुलांच्या भविष्याला घेऊन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज म्हणजे उद्या नाही. आपण मोठ्या मुलांचा आज विचार करणार नाही आहोत, त्यांच्यावर आज बोलणार नाही आहोत, तर आपण छोट्या मुलांवर म्हणजे नर्सरी टू स्टँडर्ड 7 पर्यंतच्या वयोगटाच्या मुलांबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर या मुलांच्या बाबतीत बरेचदा त्यांच्या शैक्षणिक जो काही रिपोर्ट येतो त्याच्या बाबतीत आपण फार चिंतातूर होतो आणि मग त्यांच्यावर रागवतो, ओरडतो आणि वेळप्रसंगी त्यांना मारतो सुद्धा. पण हे योग्य आहे का? आपलं मन सुद्धा आपल्याला सांगतं की नाही, हे योग्य नाही आहे. मला प्रत्येक पॅरेंट्सला वाटत नाही की आपण आपल्या मुलावर रागवावं, त्याच्यावर ओरडावं, त्याला मारावं. पण काय आहे आपला कंट्रोल. त्याला कंट्रोल कसा करावा यासाठी मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते नक्की बघा. आणि समोरही मी तो कसा कंट्रोल ठेवावा यासाठी आपल्यासमोर व्हिडिओ आणले. जर मुलांना आपण ओरडत असू, मारत असू, आता आपण एक उदाहरणाने समजून घेऊया की काय आहे ना, फर्स्ट टर्म एक्झाम झाली आहे आत्ताच आणि या फर्स्ट टर्मचे रिझल्ट सुद्धा यायला लागलेले आहे. कॉम्पिटिशन तर वाढलेली आहे खरे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाला 100 पैकी 100 मार्क्स मिळावे, पण नाही मिळत. तुमच्या मुलाला 100 पैकी 90 मार्क्स मिळाले, तुम्ही त्याला विचारता तुझे 10 मार्क्स कुठे गेले, तुझे 10 मार्क्स कुठे गेले. ज्यावेळी पेपर्स हाती येतो त्यांनी काही सिले मिस्टेक्स केलेल्या असतात, काही गोष्टी त्याला आठवलेल्या नसतात. इट्स ओके. तुम्ही स्वतःला सुद्धा विचारा किंवा तुमच्या मुलांनी तुम्हाला विचारलं की बाबा तुम्हाला मिळाले होते का 100 पैकी 100, किंवा आई तुला मिळाले होते का 100 पैकी 100, तर तुमच्याजवळ काय उत्तर आहे? मी असं म्हणत नाहीये की तुम्ही त्याला 100 पैकी 90 मिळाले, पण त्याला प्रोत्साहन द्या.
की बेटा छान मिळाले तुला, पण आपल्याला आणखी प्रगती करायला हवी आणि आपण आणखी प्रगती करू, आणखी आपण दोघं मिळून स्टडी करू, आपण थोडा स्टडीवर फोकस करू आणि आणखी छान मार्क्स मिळवू. मुलांच्या मार्क्सचं टेन्शन घेऊ नका. मार्क्स म्हणजे सगळं नाहीये. तुमचा मुलगा किती आनंदी असतो, किती तो लाईफ एन्जॉय करतो, या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व आहे. पण होतं काय, आपल्याला आपल्या मुलाला 100 पैकी 90 मार्क्स मिळाले याचं दुःख कमी असतं, पण आपल्या मैत्रिणीच्या मुलाला 100 पैकी, तिच्या मुला 100 पैकी 98 मिळाले किंवा 100 पैकी 100 मिळाले और 99 मिळाले, त्याचं दुःख जास्त असतं. आणि तो राग जो असतो तो आपण आपल्या मुलावर काढतो की अरे तो बघ किंवा ती बघ किती स्टडी करते, तिला 100 पैकी 99 मिळाले, तिला 100 पैकी 98 मिळाले, त्याला 100 पैकी 100 मिळाले, तुला 90s मिळाले. कारण तू अभ्यासच करत नाही, नुसता खेळत असतो, तुझं लक्षच असतं नाही. इट्स ओके. तर तो मुलाच्या मनात तुमच्याबद्दल चीड निर्माण होईल. तो तुम्हाला अगेन्स्ट क्वेश्चन मिळू शकतो की तुला किती मिळाले होते आई, किंवा बाबा तुम्हाला किती मिळाले होते. आणि त्यांना मनातून वाटेल अरे मी स्टडी केला, मला 90 आले, तर काय चुकलं मला नाही आठवलं किंवा माझ्या सिली मिस्टेक्स झाल्या. यावेळी काय करायचं, तर यावेळी आपल्या मुलाला आपल्या मुलीला जवळ घेऊन त्याला सांगायचं गुड, तुला 90 मिळाले, पण आपल्याला ना पुढल्या वेळेस आणखी मेहनत करावी लागेल आणि आपल्याला आणखी छान मार्क्स मिळवावे लागेल. तो स्वतः म्हणेल की आई बाबा त्याला ना 100 पैकी 99 मिळाले, तेव्हा त्याला सांगा खरे तू आणि तू सेम आहे, तुला वेगळी बुद्धी दिली आणि त्याला वेगळी बुद्धी दिली का, नाही, आपले थोडे प्रयत्न कमी पडले त्याच्यामुळे आपल्याला कमी मार्क्स आले. जेव्हा आपण सुद्धा जोमाने स्टडी करू आणि आपल्याला पण छान मार्क्स मिळेल, तेव्हा किंवा तुला कुठला पोर्शन समजला नाही, वेगवेगळ्या मुलांचे प्रॉब्लेम्स असतात. अगदी प्री प्रायमरी स्कूलांच्या मुलांचे सुद्धा प्रॉब्लेम्स असतात. कधी ते स्कूलमध्ये कोपअप होत नाही, टीचर्सचं त्यांना समजत नाही, कधी टीचरचं त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि ते घाबरतात, काही त्यांना कळलेलं नसतं. बऱ्याच मुलांचा सपोज आता सेकंड, थर्ड, फोर्थ स्टँडर्डला गेले, त्यांचा बेसिकच कच्चा राहिलेला असतो, मग त्यांना समोरचं कळत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तेव्हा मूळ कशात आहे, का आपल्या मुलाला मुलीला मार्क्स कमी पडले, त्याचं मूळ जाणून घ्या आणि समोर काय करायचं याचं प्लॅनिंग करा. सो कारण तुम्ही जर दुसऱ्याशी कंपेअर केलं आणि त्याला खूप शिव्या घातल्या की तू ना अभ्यासच करत नाही, तुला खेळायचंच असतं, नुसता टीव्ही बघतो, नुसता गप्पा हाकतो किंवा इकडे जाऊन बसतो तिकडे जाऊन बसतो, तर तो वैतागेल. तेव्हा कमी मार्क्स मिळण्याचं कारण काय आहे हे जाणा. दुसऱ्या कुठल्याही मुलासोबत त्याचं कंपेअर करू नका, कारण मुलांना त्यांच्या मित्रांसोबत कंपेअर केलेलं आवडत नाही. इनफॅक्ट मुलांनाच काय, तुम्हाला तरी आवडतं का की तुम्हाला कुणासोबत कंपेअर केलं. जर तुमच्या मुलाने म्हटलं की अगं त्याला छान मार्क्स मिळाले, कारण त्याचा खूप स्टडी घेते, स्टडी पण घेते, त्याचा लाड पण करते, त्याला खूप छान छान खाऊ घालते, तू करतेस का, तू तर माझा स्टडी पण घेत नाही, मला काही खायचं पण बनवून देत नाही, तुम्हाला वाईट वाटेल ना. तसंच मुलांना सुद्धा त्यांचं कंपॅरिझन दुसऱ्या मुलांशी केलेलं आवडत नाही, तेव्हा मुलांचं कंपॅरिझन करू नका. एक टाइम टेबल सेट करा, तो टाइम टेबल फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि मार्क्स हे कमी जास्त होत असतात, त्याचा जास्त विचार करू नका. आपण कसं त्याला पॉझिटिव्हली घेऊन आपण कसा प्रोग्रेस करू नेक्स्ट स्टेपमध्ये
याचा विचार करा. आपण आपल्या मुलाचं टाईम टेबल कसा सेट करावा याविषयी आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत. तुर्तास इथेच थांबते. तुम्हाला माझे विचार पटले की नाही पटले ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला आणखी काही सजेशन्स द्यायचे असेल तर तुम्ही मला नक्की देऊ शकता. ते मला कमेंट करून कळवा. तुर्तास इथेच थांबतीये आणि प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मुलांच्या बाबतीत किंवा तुमच्या फॅमिली बाबतीत किंवा इतर सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असेल तर प्रांजल सायकोलॉजिकल टेस्टिंग अँड काउन्सिलिंग सेंटर येथे 9270173481 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करून आपली ऑनलाईन किंवा अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. बरंच सांगते की मुलं ही फुलं असतात, त्यांना प्रेमाने जोपासा. त्यांना चिडवून रागवून नाही कळत. कधी चिडलात एखाद्या वेळेस चालेल, पण नेहमी मुलांवर चिडलं तर त्यांच्या ब्रेनवर एक वाईट परिणाम होतो आणि मुलांना मारू नका. मारल्यामुळं त्यांच्या ब्रेनवर खूप वाईट परिणाम होतो. त्यांच्या मध्ये ट्रॉमा निर्माण होतो आणि लहानपणामध्ये जे आघात झाले, जो ट्रॉमा निर्माण झाला तो आयुष्यभरासाठी राहतो. तेव्हा टेक केअर.